गणेशोत्सव की शुभकामनाएं देते हुए जिलाधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर ने बताया कि पिछले 2 दिनों से जिले भर में अच्छी बारिश होने से फसलों को संजीवनी मिली है। साथ ही किसानों ने राहत की सांस ली है। गणेशोत्सव पर्व उत्साहपूर्ण व शांततापूर्ण संपन्न हो, इसके लिए सभी गणेश मंडलों की व शांतता समिति की बैठक जिला प्रशासन की ओर से ली गई है। इस वर्ष उच्च न्यायालय ने दिए निर्देश का उल्लंघन न हो, गणेश मंडल इस बात का ध्यान रखे, ऐसा आह्वान जिलाधिकारी ने इस वक्त किया। साथ ही इस दौरान आ रही ईद की शुभकामनाएं मुस्लिम बांधवों को दी। 17 सितंबर को बरोरा के दहेगांव में 19 वर्षीय राहुल डाहुले नामक युवक नाले में बह गया व एक व्यक्ति की बिजली गिरने से मृत्यू होने की जानकारी भी इस वक्त जिलाधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर ने दी। सर्वप्रथम मी जिल्ह्यातल्या सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। माझ्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुदैवाने कालपासून जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस सुरू झाला आहे। काल दिवसभरात जवळजवळ 92 मिलीमीटर पाऊस पूर्ण जिल्ह्यामध्ये झालेला आहे, सर्व तालुक्यांमध्ये झालेला आहे। सगळ्यात जास्त ज्योतीमध्ये 162 आणि कमीत कमी 50 मिलीमीटर पण आपल्याकडे पाऊस झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यापासून थोडासा फायदा होईल असं आपल्याला निश्चित वाटतं। जिल्ह्यामध्ये एकंदर 1485 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत। या सर्व गणेशोत्सव मंडळाची आणि शांतता समितीची जिल्हा प्रशासनामार्फत बैठकी घेण्यात आलेल्या आहेत। पोलीस विभागामार्फत पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यामार्फत गणेश मंडळांना सूचना दिल्या आहेत। यावर्षी माननीय उच्च न्यायालयाने ज्या काही सूचना दिल्या आहेत गणेश मंडळांना पेंडॉल लावण्याबाबतीत, तसंच आवाजाची मर्यादा राखण्याबाबत, त्याबाबत माझी सर्व गणेश मंडळांना नम्र विनंती आहे की कुठेही याचं उल्लंघन होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी। अशी उल्लंघन झाल्यास जिल्हा प्रशासनामार्फत त्यांच्यावर नाईलाजाने कार्यवाही करावी लागेल। मला खात्री आहे की आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊ कुठलीही गणेश मंडळं याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतील। ज्या काही वेगवेगळ्या सूचना गणेश मंडळांनी आणि शांतता समितीच्या सदस्यांनी आम्हाला केल्या आहेत त्याच्यावर निश्चित अंमलबजावणी केली जाईल। जसं की या उत्सवादरम्यान लाईटची चोख व्यवस्था राहणे, रस्त्यांची काही ठिकाणी डागडुजी करणे आणि विसर्जनाच्या बाबतीत विशेष तयारी करणे, या बाबतीमध्ये ज्या काही आमच्याकडे सूचना आल्या त्याच्यावर अंमलबजावणी करून हा पूर्ण गणेशोत्सव शांततेत पार पाडला जाईल आणि उत्साहात पार पाडला जाईल याची आपण जिल्हा प्रशासन निश्चित काळजी घेत आहे। याच दरम्यान ईदसुद्धा येत आहे। ईदच्या वेळेससुद्धा सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो। ईदच्या निमित्ताने ज्या या कालावधीमध्येच येत आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये शांततेने गणेशोत्सव पार पडेल आणि उत्साहात पार पडेल अशी खात्री आणि अपेक्षा व्यक्त करतो। शेवटी एकच मी आव्हान आपल्या मार्फत सर्व गणेश मंडळांना करू इच्छितो की सुदैवाने आपल्याकडे बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला असला तरी यावर्षी उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे, कारण पाऊस वेळोवेळी उशिरा आलेला आहे आणि 5-6 दिवसामध्ये जास्त पाऊस झालेला आहे। मराठवाड्यामध्ये आणि इतर राज्याच्या भागांमध्ये तर अत्यंत गंभीर परिस्थिती आहे। म्हणून माझी गणेश मंडळांना विनंती आहे की त्यांनी दुष्काळासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या निधीला भरघोस मदत करावी व अवास्तव खर्च टाळून ही आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने त्यांनी मदत करावी हे मी आपल्यामार्फत आवाहन करतो। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर चांगला पाऊस काल दिवसभर झालेला। काल दिवसभर जिल्ह्यामध्ये साधारण 92 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि जिल्ह्याच्या सरासरीच्या 83% म्हणजे वार्षिक सरासरीच्या 83% पाऊस झालेला आहे। पाऊस एका दिवसात किंवा लागोपाठ असा मोठ्या प्रमाणात केली या पूर्ण पावसाळ्यामध्ये 5 ते 6 दिवसातच जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाच्या 70 ते 75% पाऊस झाला आहे। त्याच्यामुळे याचा पिकाला कितपत फायदा होईल याच्याबद्दल जरी शंका असली तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई निश्चित कमी होईल ही मात्र त्याच्यात शंका नाही। शहराला जे एरे धरण पाणी पुरवठा करतो ते आज सकाळी 78% होतं आणि आत्ता दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान त्याची
लेवल ही 86% गेलेली आहे. त्याच्यामुळं पाण्याची विहिरीमध्ये पुरेसं पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे. दुर्दैवाने आज वरोरा इथं दहेगाव इथं गावामध्ये डाहुले नावाचा 19 वर्षाचा युवक हा नाल्यामध्ये वाहून गेला. ही डाहुले नावाची एक व्यक्ती वरोरामध्ये वाहून गेल्याची आपल्याकडे रिपोर्ट आहे आणि काल एक व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाल्याची रिपोर्ट आहे.